स्वाध्याय 5.2 यामध्ये 12.116चे दशमान मूल्य काय? बघा, याला या पद्धतीने पण लिहिता येईल 12 अधिक 1/16. आता 1/16 एकाला 16ने जर पूर्ण भाग दिला तर त्याचं उत्तर येतं, म्हणजे मी या पद्धतीने त्याचं उत्तर येतं 0.0625. तुम्ही भागाकार पूर्ण करायचा आहे. मग यांची बेरीज आता येईल 12.065 म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढे दुसरा प्रश्न 0.04 या संख्येला व्यवहार्य अपूर्णांकात कसं लिहिणार? आता 0.04 दोन दशचिन्ह घर आहे, म्हणजे याला 100 ने भागितल्यावर दशचिन्ह पूर्णपणे निघून जाईल, म्हणजे इज इक्वल टू 4.100. आता 4/100 या ठिकाणी उत्तर आहे का? तर नाही. मग आता आपल्याला या ठिकाणी 4 × 4 4 × 4 4 2 8 2 4 25 म्हणजे संक्षिप्त दिला 1/25 म्हणजे पर्याय क्रमांक इथं आला आहे डी. या पद्धतीने जरी उत्तर दिसलं नसलं तर त्याला संक्षिप्त रूप देऊन आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. आता ही संख्या अति संक्षिप्त रूपात कशी लिहाल? बघा, इथे 2 दशचिन्ह आहे, इथं पण 2 दशचिन्ह आहे, म्हणजे याला 100 ने गुणल्यावर डायरेक्ट ते निघून जाईल दशचिन्ह. बघा, आता थोडक्यात निरीक्षण केलं. आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग देईल त्यापेक्षा आपण 1 3 3 आणि 19 त्रिक 57 म्हणजे आपण डायरेक्ट 1901 ने डायरेक्ट भाग देऊ. 19 1 19 19 3 5703 म्हणजे डायरेक्ट त्याचा संक्षिप्त आला 1/3. तुम्ही भाग देऊन पहा, कारण की आता 1901 गुणिले 3 म्हणजे उत्तर येईल 57. त्या हिशोबाने इथं थोडंसं निरीक्षण केलं ना तर आपल्याला लक्षात येईल. म्हणजे किती मोठी संख्या असली तरी आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करा आणि उत्तरापर्यंत पोहोचवा, म्हणजे 1/3 पर्याय क्रमांक ए. आता या संख्येचे दशांश रूप कोणते? बघा, सर्वात सोपं, मागेच मी 2-3 वेळा बोललो, 10 100 1000 ने भागायचं असेल तर फक्त दशचिन्ह डावीकडे सरकतो आणि गुणायचं असेल तर दशचिन्ह उजवीकडे सरकतो. मग दशचिन्ह ह्या 23च्या इथं आहे, मग तो किती घरं सरकेल? 3. का? कारण की एकावर 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं. मग 23च्या 3 घरं 1 शून्य द्यावा लागेल, 0.023 पर्याय क्रमांक आहे सी. पुढचं 5वं 2.9/25 या ठिकाणी पूर्णांकात उत्तर आहे. मग पहिल्या उदाहरणासारखंच मी इथं सोडवतो 1 अधिक 9/25 9/25 मी हे करतो. बघा, 0 घेतला, 0 25 त्रिक 75 25 त्रिक 75 90 मधून 75 गेले, उरले किती? 15 उरले 15. पुन्हा 0 घेतला, मग 25 150 म्हणजे 36. इथं उत्तर आलं 2 अधिक 0.36 यांची बेरीज केली 2.36 पर्याय क्रमांक आला आहे सी. पुढे अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर याचं उत्तर काय येईल? बघा, या ठिकाणी सगळे व्यवहार्य अपूर्णांकातले आहेत, त्यामुळे याला सुद्धा व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. तर कसं करायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. 2.75 ला 275/100 कारण की दशचिन्ह 2च घर आहेत, वजा 125/100 अधिक 475/100 वजा 380/100. बघा, छेद सर्वांना समान आहे. त्यानंतर आता आपल्याला फक्त अंशाची जिथं बेरीज आहे तिथं बेरीज करायची, तिथं वजाबाकी आहे तिथं वजाबाकी करायची. बघा, 275 वजा 125 म्हणजे यांची वजाबाकी काय येईल आणि यांची वजाबाकी काय येईल हे आपण करून घेऊया. बघा, यांची वजाबाकी आली 150 आणि 150/100 प्लस यांची वजाबाकी आली 95/100 आणि यांची बेरीज आली आता इज इक्वल टू 245/100. आता बघा, याला मी 5 ने भागतो दोन्ही बाजूला, कारण की 5ची कसोटी सांगते 1 आणि 5.
5 1 5 5 2 10 0 5 1 5 5 चौक 20 4 5 9 45. बघा ह्याप्रमाणे उत्तर आहे का पर्यायामध्ये? तर नाही, पर्याय पूर्णांकात आहे. पण आपल्याला एक निरीक्षण केलं तर छेदस्थानी 20 येतो, त्यामुळे आता आपण डायरेक्ट याला भाग देऊया. 20 1 20 20 दुने 40 20 भागाकार आला, पूर्ण संख्या आली आणि बाकी 9 उरली. 9 उरल्यानंतर 9/20, कारण की 9ला 20 ने भागायचं बाकी, म्हणून हे उत्तर या ठिकाणी पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीने तुम्ही त्याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करून सोप्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल. ठीक आहे. पुढचा आहे सदशमान सममूल्य अपूर्णांक आहे. बघा या ठिकाणी छेद समान करत बसण्यापेक्षा काय करायचं, डायरेक्ट दशांश अपूर्णांकात लिहायचं. 1/2 ला आपण लिहिणार 0.5 अधिक याला लिहिणार आपण डायरेक्ट भाग देऊया 0.30 8 1 8 8 2 30 आलं, 8 1 8 8 2 16 8 3 24 24 6 उरले, 8 45 8 सकट 8 8 7 8 7 56 8 7 56 4 उरले आणि 8 5 40. आता इथं मात्र बाकी 0 उरले. त्याच पद्धतीने 7 भागिले 16. बघा 7/16. मग इथं 0 घेतला 0.16 1 16 16 चौक 64 16 चौक 64 6 उरले. मग 60 16 त्रिक 48 60 मधून 48 गेले 12 112 16 7 112 16 7 112 8 उरले 16 5 80. मग या ठिकाणी उत्तर आलं 0.4375. मग आता यांची बेरीज करूया. यांची बेरीज आता एका खाली बेरीज करताना तुम्हाला मी काय सांगितलंय